हाय फ्रेंड्स, वेलकम टू मेजवानी शो। तर आज आपण मेजवानी शोमध्ये कैरीचा एक प्रकार पाहणार आहोत आणि तो म्हणजे बाळ कैरीचं लोणचं किंवा भरलेल्या कैरीचं लोणचं। तर हे पारंपरिक पद्धतीचं लोणचं आहे। तर हे चवीला अतिशय छान लागतं। एप्रिल महिन्यामध्ये साधारण कैरी यायला सुरुवात होते, त्यावेळेला हे लोणचं घातलं जातं। तर व्हिडिओ पोस्ट करायला थोडा उशीर झालेला आहे, पण काही हरकत नाही। आता आपण हे लोणचं कसं करायचं याची रेसिपी पाहणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। तर तुम्ही इथे पाहू शकता, हे बाळकैरीचं लोणचं अतिशय सुरेख झालेलं आहे, चवीलाही तेवढंच अप्रतिम लागतं आणि हे कैरी जी आहे ही खाण्यासाठी अगदीच छान लागते। तर इथे मी लहान अशा कैऱ्या घेतलेल्या आहे, साधारण 9 कैऱ्या आहेत ह्या। तर आपल्याला त्या मिठाच्या पाण्यामध्ये अर्धा तास ठेवून घ्यायच्या आहे आणि त्याचा देठाजवळचा जो चीक असेल तो व्यवस्थित आपल्याला धुवून घ्यायचा आहे। धुवून झाल्यानंतर त्याला कोरड्या करून घ्यायच्या, पुसून घ्यायच्या आहे आणि मगच आपण याला कापायला घेणार आहोत। तर इथे पाहू शकता, आपण देठाचा भाग काढून घेतलेला आहे आणि आडवी उभी चीर देऊन आपल्याला हे कैरी कापून घ्यायची आहे। आपण जसं भरलेलं वांग करतो त्याला कसं पद्धतीने कट करतो, अगदी तसंच आपल्याला ह्या कैरीला सुद्धा आडवी उभी चीर देऊन कापून घ्यायचं आहे। आणि यामध्ये ही कापण्यासाठी अगदी सहज कट होते, त्याच्यामध्ये जी कोय आहे ती सुद्धा सहज कट होते। तर ही आतमधील जी कोय आहे ती चाकूच्या मदतीने आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला अशा पद्धतीने ती काढून घ्यायची आहे। कोय अजिबात ठेवायची नाही, नाहीतर लोणचं खराब होऊ शकतं। त्यामुळे आपल्याला ही जी कोय आहे ती काढून घ्यायची आहे। तर इथे कोय सुद्धा 4 भाग झालेले आहेत, त्यामुळे आपण ती 4 तुकड्यांमध्ये ती कट होणार आणि ती सुद्धा 4 तुकड्यांमध्ये बाहेर येणार आहे। तर इथे अशाच पद्धतीने आपल्याला ही जी कैरी आहे ना ती कापून घ्यायची आहे आणि त्याच्यातली कोय काढून घ्यायची आहे। तर तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी आपली कैरी कापून झालेली आहे आणि यामध्ये कोय अजिबातच नाहीये, तुकडा पण नाहीये, व्यवस्थित आपण तो काढून घेतलेला आहे। कोय जर राहिली तर लोणचं खराब होईल, त्यामुळे कोय व्यवस्थित काढून घ्यायची आहे। तर इथे मी दुसरी कैरी सुद्धा फोडून दाखवते। तर तुम्ही पाहू शकता, सहज अशी कैरी कट पण होते आहे आणि त्याच्यामधली जी कोय आहे ती आरामात निघत आहे। अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व कैऱ्या मी कापून घेतलेल्या आहेत। आता आपण ह्या बाजूला ठेवून घेऊयात। तर आता आपण मसाल्याची तयारी करूयात। तर या ठिकाणी मी मोहरी डाळ घेतलेली आहे, लोणच्याला वापरतो ती डाळ आहे, ती मी 5 चमचे घेतली आहे। तुम्ही 4 चमचे घेतली तरी चालेल, तुम्हाला मसाला कमी हवा असेल तर। 3 चमचे बडीशोप घेतलेली आहे, 1 चमचा मेथी डाळ आहे, तुम्ही अख्खी मेथी सुद्धा वापरू शकतात। त्याचबरोबर 2 चमचे मी या ठिकाणी धना घेतलेला आहे, अख्खा धना आहे। खडे मसाल्यामध्ये प्रत्येकी 4 लवंग आणि मिरी घेतलेली आहे। तर तुम्हाला जर तिखट कितपत हवं असेल तर तुम्ही त्यामध्ये अजून प्रमाण वाढवू शकतात आणि या ठिकाणी तुम्ही रेडीमेड मसाला सुद्धा वापरू शकतात। तर आता आपण गॅस चालू करून त्यावर एक कढई किंवा पॅन ठेवून घेणार आहोत। ते गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये मोहरीची डाळ टाकायची आहे। आपल्याला हे भाजायचं नाहीये, फक्त गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे याच्यात जे काही मॉइश्चर असेल ते निघून जाईल। त्यामुळे आपल्याला ते फक्त भाजून घ्यायचं आहे, म्हणजे गरम करून घ्यायचं आहे, भाजायचं नाही। त्यानंतर आपण यामध्ये बडीशोप टाकून घेतलेली आहे, बडीशोप सुद्धा आपल्याला मी गरम करून घ्यायचे आहे। तर आधी बडीशोप टाकून घेतली आणि त्यानंतर आपण धने टाकून घेतले आहे आणि आपल्याला हे दोघं सुद्धा हलके गरम करून घ्यायचे आहे, भाजायचे नाहीत। हाताने बघून घ्यायचं की गरम झाले की नाही आणि मग ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। तर मोहरीची डाळ मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे, धणे आणि बडीशोप एका प्लेटमध्ये काढून घेतली आहे आणि आपण त्याच पॅनमध्ये आता आपण मेथीची डाळ टाकून घेत आहोत। तुम्ही अख्खी मेथी वापरली तरी चालणार आहे, याच्यातलं सुद्धा आपल्याला मॉइश्चर काढून घ्यायचं आहे, खूप भाजायचं नाही, हलकं गरम करून घ्यायचं आहे, नाहीतर लोणचं कडू होऊ शकेल। तर इथे आपलं जे आहे ते गरम झालेलं आहे आणि आता आपण ते लगेच एका प्लेटमध्ये काढून आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। तर बघा, हे छान असं आपलं थंड झालेलं आहे आणि आता आपण हे मिक्सर जारमध्ये काढून आपल्याला याची पावडर करून घ्यायची आहे। तर मी यामध्येच आपण अख्खी मिरी आणि लवंग टाकून घेतलेली आहे। तुम्ही हवं तर साबूत पण टाकून घेऊ शकतात, म्हणजे मिक्सरला नाही फिरवलं तरी चालेल। तर मी या ठिकाणी ह्या भरणमध्ये लवंग आणि मिरी मिक्स करून घेतली आहे। तर आता आपण तेल जे आहे ते गरम करून घेणार आहोत। तर साधारण मी या ठिकाणी 1 वाटी
तेल घेतलेलं आहे, म्हणजेच 1 कप तेल आपण या ठिकाणी घेतलेलं आहे आणि ते आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। तर इथे तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे आणि आता हे आपण थंड करण्यासाठी ठेवून देणार आहोत। तेल आपलं थंड होत आहे तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊयात। मसाला मिक्स करता येईल अशा पद्धतीचं भांडं घेऊन घ्यायचं आहे। त्यामध्ये आपण मोहरीची डाळ, थंड करून घेतलेली मोहरीची डाळ आणि त्याचबरोबर यामध्ये तयार करून घेतलेल्या मसाल्याची भरड आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि 2 चमचे मी या ठिकाणी कोलोंची टाकून घेत आहे। नाही टाकली तरी चालेल, असेल तर टाका। त्यानंतर आपलं तेल जे आहे ते हलकं गरम आहे आणि आता आपण यामध्ये टाकून घेणार आहोत हिंग। अर्धा चमचा हिंग टाकली आहे, 1 चमचा हळद टाकून घेतलेली आहे आणि 2 मोठे चमचे या ठिकाणी तिखट टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मी जे तेल घेतलं होतं त्याच्यातले 4 चमचे तेल मी बाजूला काढून ठेवलं होतं आणि त्या उरलेल्या तेलामध्ये मी यामध्ये हिंग, हळद आणि लाल तिखट घालून घेतलेलं आहे। तर आता हे बाजूला ठेवून घेऊयात आणि हे जे मसाले आपण त्याच्यात भांड्यामध्ये घेतले होते, मोहरीची डाळ आणि भरड आपण घेतलेली होती, यामध्ये तुम्ही रेडीमेड मसाला म्हणजे तयार लोणच्याचा मसाला पण घालू शकतात। त्याचबरोबर मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ आपलं इथे प्रिझर्वेटिव्हचं काम करणार आहे, त्यामुळे मीठ जे आहे ते व्यवस्थित घाला आणि यामध्ये आपण तेल आपलं टाकून घ्यायचं आहे आणि हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे तेल आपल्याला याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल। सुरुवातीला हे कोरडं वाटेल, पण ते जर आपण व्यवस्थित मिक्स करू तर ते बरोबर संपूर्ण याला कोट होऊन जाईल। तर हे आता हा मसाला आपल्याला गार करून घ्यायचा आहे, कारण तेल आपलं गार होतं, गरम होतं, त्यामुळे आपल्याला ते गार करून घ्यायचं आहे। तर इथे मसाला आपला गार झाल्यानंतर या ठिकाणी आपण लगेच वांग जसं भरतो मसाल्याचं वांग, अगदी तसंच आपल्याला या ठिकाणी कैरी आपल्याला लोणच्याच्या मसाल्याने भरून घ्यायची आहे। मी डायरेक्ट कैरीमध्ये मसाला भरत आहे। तुम्ही हवं तर यामध्ये थोडंसं मीठ कैरीला आधी चोळून घेऊन आणि त्यानंतर यामध्ये मसाला भरून तुम्ही अशा पद्धतीने लोणचं बनवू शकतात। नाही कैरीला मीठ लावलं तरी चालेल, जसं व्हिडिओमध्ये दाखवते तसं केलं तरी चालणार आहे। तर राहिलेला सर्व मसाला जो आहे मी कैरीमध्ये अशा पद्धतीने स्टफ करून घेतला आहे, भरून घेतला आहे आणि जे तेल मी सुरुवातीला वाटीत बाजूला काढून ठेवलं होतं 4 चमचे, तर ते तेल आपण आता यामध्ये टाकून देणार आहोत आणि मी असंच 2 चमचे ह्याच भांड्यामध्ये 2 दिवस ठेवून देणार आहे। तुम्ही लगेच काचेच्या बरणीत भरलं तरी चालणार आहे। तर या ठिकाणी मी 2 दिवसानंतर तुम्ही लोणचं कैरी बघू शकतात। तर इथे 2 दिवसानंतर आपल्याला हे ठेवायचे आहे बरणीमध्ये। तर काचेची बरणी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतली आहे, कोरडी आहे आणि ऊन पण दाखवून घेतलेलं आहे। यामध्ये तयार करून घेतलेली कैरी आपल्याला टाकायची आहे, भरून घ्यायची आहे। तर तुम्ही ते पाहू शकता, आपली कैरी जी आहे ती छान अशी भरून झालेली आहे आणि तो जो मसाला उरला होता तो सुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊयात आणि छान असा आपला मसाला टाकून झाल्यानंतर तुम्ही ते पाहू शकतात। हे जे लोणचं आहे हे आता पण तुम्ही खाऊ शकतात, पण अजून 1-2 दिवसानंतर तुम्ही हे जर खाल्लं तर चवीला अप्रतिम लागेल। तर इथे आपण हे लोणच्यामध्ये तेल टाकून घेणार आहोत, कारण तेल आणि मिठाशिवाय आपलं लोणचं टिकणार नाही। तर तेल आधी गरम करून घेतलं होतं, छान थंड करून घेतलं आणि मग आता आपण यामध्ये तेल टाकून आपलं हे जे लोणचं आहे ते अजून 2 दिवस आपण बाजूला ठेवून देऊयात आणि छान 2 दिवसानंतर मस्त ते मुरेल आणि मग आपलं हे जे लोणचं आहे हे खाण्यासाठी तयार होईल। तर हे लोणचं अतिशय चवीला छान लागतं। तर एकदा तुम्ही हे नक्की करून बघा। जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। भेटूयात नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।